हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक जुन्या पुराण्या ब्लाउज पीसपासून खूप सुंदरशा अशा घरामध्ये उपयुक्त पडणाऱ्या अशा वस्तू तयार करणार आहोत। तर बघा, मी माझ्या आईकडनं काही केलं, मी खूप ब्लाउज पीस घेऊन आलेले आहे। काही ब्लाउज पीसला कट लागून गेला, तर काही म्हणजे खराब झाले होते, काही किवले होते, असं म्हणजे नाही का, काही असे त्याचा भरपूर कलर गेला होता। तर तिला काही ते ब्लाउज पीस लागत नव्हते आणि मला ना पहिले कमेंट बॉक्समध्ये खूप ब्लाउज पीसचं कमेंट यायच्या की ताई तुम्ही ब्लाउज पीसवरनं काहीतरी दाखवा करून। खूप जणांना माहिती आहे की मी छोटी छोटी वस्तू तयार करत असते, तर खूप जणांचं मत होतं की ब्लाउज पीसपासून तुम्ही काहीतरी दाखवा। तर बघा, आज जो ब्लाउज पीस मी घेऊन आलेला आहे त्याच्यापासून एकूण 3 वस्तू मी तयार करून दाखवणार आहे आणि ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला खरंच आवडतील, कारण की मी स्वतः तयार केलेला आहे, तर मला माहिती आहे तुम्हाला या वस्तू नक्की आवडतील। तर बघा, हा एक ब्लाउज पीस होता आणि त्याचं आपण जे म्हणतात ना फाड्या तोड्या सगळं करूया। याची आपण कटिंग बिटिंग करून घेऊया, याचं सगळं बाही कटोरी ते सगळं कट करून घेऊया। तर बघा, याचं ना तुम्हाला दाखवलं होतं की त्याला थोडासा कट लागला होता, तार लागल्यामुळे ती कट होऊन गेलं। तर काही वावरात काम करत असते त्याच्यामुळे ते कट होऊन गेलं। तर तिने काही करते, काही असं फाटलं की साडी या काही असो ती मला देत असते व्हिडिओ शूट्सला, तिला माहिती आहे की मी व्हिडिओ बनवत असते। तर बघा, आपण हा जो ब्लाउज पीस आहे त्याला मी कट करून घेतलेला आहे। तर हा जो पार्ट आहे याचं मी नंतर कटिंग दाखवेल थोडेसे। तर बघा, आपण आधी बाही कट करून घेतली होती, बाहीला आपण तर थोडंसं व्यवस्थित करून घेऊया। बघा, आपली ही जी बाई आहे ती लहान मोठी साईजमध्ये आहे, तर आपण थोडंसं याला ना कट करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित दिसेल। व्यवस्थित दिसलं म्हणजे आपल्याला काहीतरी त्याचं बनवता येईल। तर बघा, याची ही जी साईड आहे हा जाडा रफ भाग होता म्हणून मी याला कट करून घेतला हा रफ भागला। तर बघा, आपलं हे असं दिसणार आहे। त्याच्यानंतर मी याचं थोडंसं तुम्हाला माप दाखवून देते। तर बाई 4.5 इंचाची होती अंदाजे। तर हे बघा, 4.5 इंचाची बाई होती। तर त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं एक छोटंसं बघा, कधीमध्ये आपल्याकडं पर्स असते, पर्समध्ये आपण गावी जात असतो, तर घाईगर्दीमध्ये त्याच्यामध्ये चष्मा टाक, पिना टाक, टिकल्याचं पॉकेट टाक, काही ना काही आपण पटकन टाकून देतो। तर ते करण्यापेक्षा असे पॉकेट पाऊच तयार करून ठेवा की जेणेकरून ते लगेच सापडतील आणि बॅगेमध्ये कुठे हरवणार नाही आणि लगेच तुम्हाला त्या वस्तू सापडतील। तर बघा, एक सुंदरसं असं आपण हे जे तुकडे आपण तयार केलेले होते त्याला आपण चेन बसून घेऊया। बघा, माझ्या एक ब्लॅक कलरची चेन होती आणि ही चेन आपल्याला हे जे 2 तुकडे आपण तयार केलेले होते त्याला जोडायचे आहे। तर बघा, चेन मी 9.5 इंचाची घेतली होती। तर तुम्ही असेही जोडू शकतात किंवा असं सरळ व्यवस्थित ठेवले तरी चालेल, असे ठेवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला त्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे। दोन्हीही पाटला शिलाई मारल्यानंतर बघा त्याचं असं दिसणार आहे। शिलाई झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथे रनर ॲड करायचं आहे। बघा, माझ्याकडे छोटंसं रनर होतं, मी ते रनर ॲड करून घेते। तर बघा, मी रनर ॲड केलं, मी रनर दुसरं ॲड केलं आहे, ते चांगलं दिसत नव्हतं। त्याच्यानंतर मी याला पलटी मारून घेत आहे आणि पलटी मारल्यानंतर या ठिकाणी सरळ अशी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर शिलाई मारल्यानंतर तुम्ही बघू शकतात की असं हे आपलं छोटंसं मिनी पॉकेट तयार झालेलं आहे। खूप सुंदर आहे। याच्यामध्ये तुम्ही चष्म्याचा बॉक्स या पिना या टाचन पिना काही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता, सेफ्टी पिना ठेवू शकतात। छोटासा हा पाऊच आहे, उपयुक्त आहे। तर चला तर बघूया, जो दुसरा पार्ट होता त्याचा आपण हा भाग आपल्याला घ्यायचा आहे, वरचा पाठीचा भाग। तर बघा, मी हा पाठीचा भाग कट करून घेते आणि कट केल्यानंतर त्याचा आपल्याला हा असं दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा थोडासा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे। तर बघा, या ठिकाणी मी जी पायपिंग होती तिथून कट करून घेत आहे। तर बघा, हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। 2 पार्ट आहे आपले आणि व्यवस्थितपणे हे दोन्हीही पार्ट आपण कट करून घेऊया। त्याच्यानंतर काय करायचं आहे, ज्याचा थोडासा रफ भाग असतो ना, तो रफ भाग बी मी सुद्धा कट करून घेत आहे, म्हणजे कडक भाग नको आहे आपल्याला। आणि हे दोन्हीही पार्ट आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर बघा, दोन्हीही पार्ट आपले शिवून झालेले आहे, ते दिसायला आपला पीस असा दिसणार आहे। तर बघा, 9.5 इंचाचा आहे, 8 इंचाचा हा असा पीस तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपण एक चेन घेतलेली आहे, ही चेन इथे आपल्याला जोडायची आहे। चेनीचं मी माप तुम्हाला दाखवून देते, 9.5 इंच। तर बघा, एक चेन घेतली मी, ही चेन आपल्याला दोन्हीही साईडने अशी उलटीच ठेवायची आहे। इथे शिलाई मारायची आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला घ्यायची आणि इथे बी शिलाई मारायची आहे। तर त्यानंतर शिलाई मारल्यानंतर एक असे शॉपिंग बॅग घ्यायची आहे आणि शॉपिंग बॅगला सुद्धा इथे शिलाई मारायची आहे। आणि मी साईडचा जो शॉपिंग बॅग होती मी ती कट करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। सरळ केल्यानंतर
बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा असे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्हीही साईडने। टॉप स्टिच झाल्यानंतर बघा मी टॉप स्टिच केलं आणि दुसरीही साईड शिलाई मारून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड केल्यानंतर बघा या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड केल्यानंतर तर याचं आपण त्याला उलटं करून घेऊया। तर उलटं करताना थोडी काळजी घ्या, चेन निसटली नाही पाहिजे। व्यवस्थितपणे इथे तुम्ही जे कापड आपलं बनवलेलं होतं त्याला सरळ करून घेऊया आणि सरळ केल्यानंतर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारायची आहे। एक अशी शिलाई मारायची आहे सरळ आणि दुसरी साईडला अशी समोरासमोर उभी धरून अशी शिलाई मारायची आहे। तर बघा एक अशी शिलाई मारली आहे आणि एक अशी शिलाई मारलेली आहे आणि त्याच्यानंतर याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। बघा हे जे पॉकेट आहे हे मार्केटमध्ये खूप महाग भेटतं आणि अशी पॉकेट तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं काहीही सामान ठेवू शकतात, जसं नेल पॉलिश असो, पेन्सिल असो, पट्टी, स्केल काही तुम्ही ठेवू शकतात। तर बघा खूप सुंदरसे एक छोट्याशा तुकड्यापासून आपण असं हा पाऊच अनोखा वेगळा काहीतरी पाऊच तयार केलेला आहे। हा पाऊचला समोसा पाऊच म्हणतात आणि आता तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच पाहायलासुद्धा भेटतात। तर बघा अशा साधं सिंपलसा पाऊच तुम्ही घर बसल्या तयार करू शकतात आणि काही त्याला जास्त मटेरियल लागत नाही। चला तर आपण बघूया दुसरा जो तुकडा होता जो आपला कटोरीचा भाग त्याचा वापर करायचा आहे। गोल अशी डिश घ्यायची आहे। तुम्ही डिश कोणतेही याच्यामध्ये घेऊ शकतात, मोठी छोटी। तर असे मी 2 भाग म्हणजे 2 कटोरी आपल्या ह्या कट केलेल्या होत्या गोला आकारामध्ये। याचे 6 इंच याचं मेजरमेंट आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक शॉपिंग बॅग घ्यायची आहे। शॉपिंग बॅगवर हे दोन्हीही सर्कल आपल्याला ठेवायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने दोन्हीही सर्कल ठेवून घ्यायचे आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर बघा आपली ही शिलाई मारलेली आहे। शिलाई मारल्यानंतर आता काय करायचं आहे की बघा आपल्याला हा जो वरचा भाग आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे। तर इथून आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आपण शॉपिंग बॅगच्या साहाय्याने कटिंग करून घेऊया। तर बघा या साईडने आपण कट करून घेऊया। कसं इथे ना आपली शिलाई मारलेली असते त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही। तर शॉपिंग बॅगकडनं आपण 2-2.5 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि इथे सरळ अशी मी ही रेष मारून घेत आहे। तर बघा रेष मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा पाऊच इतका सुंदर बनला होता आणि दिसायला बी असं वाटत होतं की कसं दिसतो कसं नाही, पण खरंच खूप सुंदर पाऊच बनला होता। तर मी एक चेन घेतलेली आहे व्हाईट, तुम्ही कोणतेही रंगाची चेन घेऊ शकतात। तर बघा या ठिकाणी शिलाई मारलेली आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघा दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहे। मी एक ना पट्टी तयार केली होती त्याच ब्लाऊज पीसच्या आणि ही पट्टी आपण खाली किंवा वरती दोन्ही साईडला कुठेही जोडू शकतात। आणि एक चेन घ्यायची आहे, ती रनर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे ती पट्टी जोडायची आहे। पट्टी मी 6 इंच घेतलेली होती आणि नंतर हा वर्तुळ असा ठेवून पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर बघा मी रनर ॲड करून घेतलं, त्याच्यानंतर ही पट्टी मी वरती जोडली आणि जोडल्यानंतर हा दुसरी वर्तुळ होता तो असं सरळ ठेवून पूर्ण सर्कल आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा पूर्ण सर्कलला शिलाई मारून झाली आणि मी एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून घेतलं। आता मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते। कोणी म्हणणारसुद्धा नाही की आपण जुन्या पुराणे जो ब्लाऊज पीस होता त्याच्यापासून ह्या 3 वस्तू तयार केलेल्या आहे। या तिन्ही वस्तू घरामध्ये उपयुक्त पडतील। तर तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर असा हा आपल्या एका कटोरीपासून बनवलेला हा पाऊच आहे आणि खरंच इतका सुंदर झाला होता की बघता मला खरंच आवडला। त्याच्यानंतर हा आपण एक पेन्सिल पाऊच तयार केलेला होता, एक वेगळा अनोखा वेगळा लुकाचा पेन्सिल पाऊच आणि एक आपण हे बनवलेलं होतं। याच्यामध्ये तुम्ही चष्माचं कवर, चष्मा बिष्मा ठेवू शकतात, चष्म्याचा बॉक्स ठेवू शकतात। बघा खूप वेळेस असं होतं की आपण चष्मा घाईगर्दीमध्ये पर्समध्ये टाकून देतो आणि चष्म्याला असं हे रेषा पडतात किंवा तुमच्याकडे असं चष्म्याचा बॉक्स असेल तर ते बॉक्स ठेवण्यासाठी हा कवर तुम्ही तयार करू शकता। तर बघा आपण एका ब्लाऊज पीसपासून 3 अशा वस्तू तयार केलेल्या आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुमची एक कमेंटमुळे आम्ही अजून छान व्हिडिओ शूट करतो, अजून छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अजून मोटिवेशन भेटते की चला आम्हाला सबस्क्राईब केलं आहे ताईंनी आणि आम्ही खूप सुंदर अजून छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन अशा वेगळ्या अनोख्या व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।